4 वर्षात उद्धव ठाकरेंची विधान परिषदेमध्ये 133 पैकी 42 दिवसच हजेरी। ठाकरेंची उपस्थिती केवळ 31.58%, तर मिटकरींची सगळ्यात जास्त म्हणजे 95% हजेरी। श्रीकांत शिंदेंची 90% उपस्थिती। सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, तर पटेलांनी मागितली होती वेळ। मात्र तटकरे अचानक भेटीसाठी पोहोचल्याची माहिती। पार्थ पवारांची तक्रार केल्याची पवारांच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। पक्षातील अंतर्गत फेरबदलांमुळे राष्ट्रवादीचे आमदार धास्तावले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांचं शरद पवारांना मदतीसाठी साकडं। बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे आमदारांमध्ये अस्वस्थता। पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर काल रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली फडणवीसांची भेट। राजकीय आणि इतर विषयांवर पार्थ पवारांची चर्चा झाल्याची माहिती। आनंद परांजपे यांनी घेतली शरद पवारांची भेट, तर शिवसेना पक्षप्रवेशानंतर आनंद परांजपे पवारांच्या भेटीला पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात घेतली भेट। झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता। सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची सही। तटकरेंच्या सहीमुळे सिद्दीकींची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हीच लोकांची इच्छा। बच्चू कडूंचं वक्तव्य, तर ज्या मालकाने नोकरी दिली त्याचं गुणगान करणारच। कडूंच्या विधानावर भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा पलटवार। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरेला अटक, तर मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। मनीषा मांढरे नीट पेपरफुटीतील सूत्रधार असल्याची सीबीआयची न्यायालयामध्ये माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। सीबीआयकडून कुटुंबियांची चौकशी। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात मनसे झाली आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार। कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात नेऊन बलात्कार आणि अत्याचार, तर जीआरपी पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या। पीडिता मामाला भेटण्यासाठी आली होती कल्याणमध्ये। धुळ्यामध्ये भोंदूबाबाचं दुष्कृत्य। पूजाविधीसाठी आलेल्या दोघांची केली भोंदूबाबानं हत्या। पोलिसांनी आवळल्या नराधम भोंदूबाबाच्या मुसक्या। वसईतील नायगाव पूर्वमध्ये चौघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू, तर चौघांना विजेचा धक्का, तर एकाचा मृत्यू, 3 जण जखमी। अतिक्रमण विरोधी कारवाईच्या दरम्यान घडला अपघात। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिलासा। धनकवडी टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश। दोन्ही पक्षांच्या सुनावणीनंतरच अंतिम निर्णय घेणार।
कोरोना आणि युद्धानंतर जगासमोर ऊर्जा संकट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली भीती. तर हे दशक संकटांचं दशक बनलं आहे. जगातील मोठी लोकसंख्या ही गरिबीच्या उंबरठ्यावर अडकू शकते. मोदींचं विधान.